आपल्याला ऑइलचं लेवल करायचं जे गेज आहे त्याला असं बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थितपणे. बघा हे अशा प्रकारे ऑइल आहे आणि हे ऑइल व्यवस्थित आहे. म्हणजे आता सर्व्हिसिंग केलं गाडी. एखादा लिटर ऑइल असतं. जर तुमची स्विफ्ट असेल, वॅगनर असेल किंवा जसं तुमचं CCचं किती इंजन आहे 1200 1500. आता जे मोठे मोठे गाड्या आहेत फॉर्च्युनर असेल, इंडिओर असेल त्या गाड्यांना जास्त लागतं 8.5 9 लिटर असं. आता या गाडीला 4.5 लिटर ऑइल लागते. वॅगनर असेल, अल्टो असेल तिला 3.5 लिटर लागते. टू व्हीलरला किती ऑइल लागतं माहिती आहे तुम्हाला? मीच सांगा. जो डब्बा असतो नाही का 900 मिली ऑइल असतं. अजून एकदा कन्फर्म करा. आपण फक्त गाडी सोडतो, फुल सर्व्हिसिंग करा द्या बरोबर. पण त्या मेकॅनिकवाल्यानं काय काय केले काय काय नाही आपल्याला माहीत नसतं. तर 900 मिली ऑइल असतं. 1 लिटर का नसतं तर ते जो इंजन असतं आपलं तर त्या इंजनमध्ये गॅसकीट असतं, पिस्टन असतो. त्याला फिरण्यासाठी जागा असते. व्यवस्थित लाईट लावता का दिसेल? अरे तुम्ही लावा. थँक्यू मॅडम. हे बघा परत एकदा परत एकदा लेवल एकदम परफेक्ट लेवल आहे का सर? इकडे दाखव कितीपर्यंत ना? ते बघा ना, ते होल बघा ना, 2 लास्टचं 2 आहेत. ओके आहे का? सगळ्यांना जवळ घेऊन बघा. आहे ना ते आतमध्ये तुम्हाला सांगितलं बघा मी. आहे का इंजन ऑइलचा? इकडे बघून घ्या. ओके आहे ना? ओके. तर याच्यामध्ये बघा मेन पार्ट असतात आपल्या गाडीचे. म्हणजे इंजिनचे जे पार्ट असतात ना याच्यामध्ये गॅसकेट असेल, पिस्टन असेल, रिंग असतील, सगळ्यात महाग पार्ट. म्हणजे जर इंजन काम जर निघायचं कारण तुमचं गाडीकडे दुर्लक्ष असणं बरोबर, आणि आपण वेळ असताना बी वेळ न देणं, आळसपणा असणं आपल्याकडे बरं का. तर ऑइल नसल्यामुळे सुद्धा गाडीचं आपलं इंजन ब्लॉक होऊ शकतं. इंजन ब्लॉक झाले जरी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येतो, 80-90 हजार रुपये. कारण हे डायरेक्ट वरच्यावर निघत नाही. प्रॉपर त्याला पूर्ण इंजन खोलावं लागतं. ठीक आहे. गॅसकेट असतील, रिंग असतील, सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आहेत. हां क्लच पॅड जे आहे ब्रेक होतं म्हणजे त्याचं कारण काय असतं? क्लच प्लेट तुमची जाण्याचा रिझन असा आहे की तुमच्याकडनं क्लच दाबलेला असताना बी ॲक्सिलेटर भरपूर होणं बार बार. म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढाच ॲक्सिलेटर यूज करा कधी द्यायचा आहे तेव्हाच. जर तुमच्याकडनं क्लच दाबला जातो आणि तुम्ही उगाच बूम बूम ॲक्सिलेटर देत बसल्या पण गाडी जात नाही ना. म्हणजे इंजनवरती जेवढा पाहिजे तेवढा होत नाही. एकतर जास्त तरी होतो, नाहीतर टायर तरी फिरतात, नाहीतर गाडी बंद तरी पडते. होतं ना असं बऱ्याचदा. तर मग असा प्रॉब्लेम होतो. ओके. तर त्याच्यामुळे सारखं जर तुमचं हे अर्धा तास 1 तास जर झालं तर तुमच्या गाडीचं क्लच प्लेट जाणार. ठीक आहे. तर इथनंच तुम्ही टॉपअप करायचं ऑइल त्याच्यात. हां आणि हे परत व्यवस्थित झाकण लावून टाका. त्याचं काही मेजरमेंट राहतं एवढं ऑइल टाकलं कसं लेवल दाखवतं त्याच्यामध्ये. इथून भरायचं असतं, इथे तुम्हाला लेवल चेक करत राहायचं. हे असं चेक करायचं गेज असतो हा. हां टाकायचं चेक करायचं. मग दाखवलं काही गेज हा मिनिमम तुम्हाला फक्त 3च गोष्टीचं काळजी घ्यायचं याच्यामध्ये. एक इंजन ऑइल, एक दुसरं कूलेंट, बाकी काय नाही. वायपरचं पाणी नसलं तरी काय आपण कपड्यानं साफ करू शकतो, पण याला काय ऑप्शन नाही आहे. हां ठीक आहे. हे लॉक इथनं टॉपअप करू शकतो आपण. ओके. त्याच्यानंतर बघा हा जो आहे तो ब्रेक ऑइल, आपल्या गाडीचं ब्रेक ऑइल इकडे त्याच्यामध्ये एक जाळी पण असते आणि त्याची लेवल इकडं आहे बघा. मॅक्स आहे इथं, इकडे बघा हे रेषा आहे तिथं. जाऊ पुढे. हे ब्रेक ऑइल आहे इकडे बघा, लेफ्ट साईडला बघा जाऊन. त्या बघून घ्या निवांत घ्या, काय अडचण नाही. मॅक्स लेवल आहे बघा. तुम्ही फ्रेश आहेत का? हो लाईनिंग. तुम्ही म्हणताल वायपरच्या पाण्याला काय कुठलं पाईपलाईन दिली का? ते वायपरचं पाणी इकडे इथं असतं. याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि एखादी शॅम्पूची पुडी टाकू शकता म्हणजे अजून काच क्लीन राहण्यासाठी. खराब पाणी टाकायचं नाही. याला पण मोटर असते. मोटर जर खराब पाणी टाकलं तर जेव्हा तुम्ही वायपर ऑन करता तेव्हा इथे जे 2 तिथनं बाहेर येतं का पाणी तर ते होल चॉकअप होऊन जाणार. म्हणजे त्यात कचरा लागलं तर चालणार कसं त्याच्यामुळे. हां ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा हे आहे कूलेंट. हे गाडीचा मेन प्लस पॉईंट आपल्या जे गाडीचं तुमचं इंजन हीट होणं, टेम्परेचर वाढतं का वाढतं तर हे पाणी कूलेंट असतं त्याच्यामध्ये. कूलेंट काय करतं ॲक्च्युली जेव्हा तुमची गाडी चालत राहते कंटिन्यू तेव्हा ते ऑटोमॅटिक गाडीला तुमच्या चिल ठेवायचं काम करतं.
म्हणजे जेव्हा तुमची गाडी हिट होते तेव्हा ऑटोमॅटिक इथे एक फॅन आहे, इथं वाकून बघा, हा फॅन ऑन होतो आहे का. मोठा आहे ना? हळूहळू असू दे, असू दे. या पुढे सावकाश घाई करू नका, निवांत बघा. लागलं का मॅडम? घ्या बघा, हा एक फॅन आहे. हा फॅन काय होतो, ऑटोमॅटिक चालू होतो इंजन स्टार्ट झाल्यानंतर. म्हणजे गरम झाला का चालू होतो, आणि जर कुलेंट जास्त झालं इकडं तर हे इकडं पास होतं याच्यामध्ये, म्हणजे ठीक आहे. आणि हे कुलेंट एवढं गरम असतं. आता अगोदर जे गावाला कोणी कुणाला आठवत असेल मला माहीत नाही, पण आठवा, अगोदर बघा जुन्या गाड्या होत्या, कमांडर जीप होतं महिंद्राचं, माहिती आहे, त्याला पाणी ओतायचे. ओतत होते का ओतत होते? इंजन गरम होत होतं म्हणून. तर आता आहे का सिस्टीम असं कुठं बघताय का आता काय निघालं, कुलेंट निघाला, त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं ग्रीन कलरचं, तर ते प्रॉपर इंजिनला तुमच्या चिल ठेवतं. जर नसेल तर मात्र मग गाडी तुमची हिट होणार. आणि हिट गाडी झाल्यानंतर तुम्ही गाडी 100 नाही 30 किलोमीटर सुद्धा जाऊ शकत नाही. धूर म्हणजे ब्लॉकच की सगळं, तरी पण तुम्ही चालवत राहिला तर मग धूरच निघणार नाही याच्यातनं. ओके, तर याला गरममध्ये ओपन करायचं नाही, एवढं हे खतरनाक असतं, डायरेक्ट चेहऱ्यावर येतं. ॲसिडचं सुद्धा भारी असते, प्रेशर एवढं गरम असतं. ठीक आहे, घाबरू नका, मी इथं थांबलोय, तुमच्या अंगावर येईना. अशा प्रकारचं ग्रीन कलर. फक्त आता आपण गाडी किती मिनटं चालू केली आणि किती गरम झाले बघा. या हात लावून घाला द्या, हात घाला द्या, नाही भाजणार हो, विश्वास ठेवा. हां, झाले का गरम? किती झाले गरम? मग जेव्हा आपण 200-300 किलोमीटर गाडी चालवतो तेव्हा काय अवस्था होत असते? आपण मस्त एसी लावून गाडीमध्ये बसत असतो, ह्याचे काय हाल होत असते? असं ग्रीन कलरचं असतं, त्यालाच कुलेंट म्हणतात ना, ग्रीन कलरचं असतं. सर्व्हिसिंगच्या वेळेस टाकतात ना ते लोकं? इमर्जन्सीला तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही पाणी टाकू शकता. जर आपल्याला नाही भेटलं टाकत राहायचं पाणी टाकत राहायचं, पण जोपर्यंत कुलेंट टाकत नाही तो पाणी, कारण प्रॉपर पाणी मीटर टाईप असतं. जर उकळलं ना परत गाडी तुमच्याकडे, म्हणजे ते प्रॉपर त्याला मॅच होत नाही इंजनला. सर्व्हिसिंग मध्ये फील हे करतात चालूच ना? राहतो मॅडम, हे संपत नाही. पण जरी आपल्या ह्या अशा चुकामुळे जर झालं ना, कधी लिकेज झालं, गाडी पार्किंगला असते, मुंद्रानं तोडलं, तर झालं लिकेज तर काय करणार आपण? तर मग तुम्हाला कळलं पाहिजे इंडक्शनवरती, म्हणून सांगतो ही गोष्ट तुम्हाला. किती राहतं सर? हा, मग ते टेम्परेचरचं नाही का दाखवत, हाय टेम्परेचर झालं की ते ब्लिंक करत राहतं ना, आतमध्ये आवाज येतो एक. असं बघा, 1 3 4 असं उभं एक रेष येते, आणि असं ते 3 4 रेषा येतात हाय टेम्परेचर, नाही का? त्याच्यानंतर हे ग्रीन इथनंच भरायचं. आणि जेव्हा तुम्हाला पाणी भरायचं नाही, ते म्हणजे इमर्जन्सीसाठी सांगतोय, तर अशा वेळेला असतं 1 लिटर 1.5 लिटर असतं. जरी इमर्जन्सी नसेल तर तुम्हाला सांगतो पाणी भरा, स्वच्छ पाणी भरायचं, पण ठेवायचं नाही. हां, मिक्स केलं तर चालतं की? होय, फक्त भरताना गाडी चालू ठेवायचं. ह्याचा एअर तर हे जे एअर निघत नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, हे लिकेज निघत नाही. मग जर बंद गाडीमध्ये भरलं ना तर तुम्हाला लेवल कळणार नाही. असं होतच राहायचं, जोपर्यंत ते स्थिर होत नाही ना तोवर भरत राहायचं. इथंच कळतं की आपल्या येतात बघा इथपर्यंत आहे. ठीक आहे, ते करू नका. इंजिन ऑइल चेक करणे, ब्रेक ऑइल, हे कुलेंट, ओके, भरायचं की इथनंच. त्याच्यानंतर हे बाहेरच्या फिटेडचा CNG इथनं भरायचा असतो, बॉनेट ओपन करून. जे कंपनी फिटेड आहे त्याला तुम्हाला पेट्रोलचं तिथं स्विच असतं. ठीक आहे, इकडे हां, हे बॅटरी प्लस मायनस. आता बॅटरीचा इश्यू कधी येऊ शकतो तुम्हाला, जेव्हा आपल्याकडनं लाईट ऑन राहिल्या किंवा त्याच्यामध्ये पाणी कमी असेल, ॲसिड वगैरे कमी झालं असेल तर बॅटरीचा इश्यू येऊ शकतो. आता तुम्ही ऑन केलं बॅटरी आपलं लाईट ऑन केलं, तुम्ही 4-5 तास आलेच नाही गाडीकडं, बॅटरी डाऊन झालं. ठीक आहे, आता बघा गाडीला चावी नाही, गाडी चालू नाही, ते लाईट चालू करा मॅडम, मला दाखवतो म्हणजे लक्षात द्यायचं. ते बटन कुठे आहे लाईट चालू करायचं, बॅटरीवाला येतो, त्याच्याकडे जेम स्टार असतं, जेम स्टार, त्याची बॅटरी घेऊन येतो तो. आणि आपली काय बॅटरीचं डाऊन होते म्हणजे प्रॉपर पूर्ण मायनस होत नाही, पण ते ॲक्च्युली त्या इंजनला तेवढी ताकद भेटत नाही त्याला स्टार्ट होण्यासाठी. म्हणून ते त्याच्या बॅटरीचं ताकद आणि ह्याचं ताकद असं तो स्टार्ट करून देतो आपल्याला. हो, पण त्याला ते वायर पाहिजेत, प्लस आणि मायनस जेम स्टार्टला, नाही का? आणि हे प्लस मायनस असतं. आणि बघा हे कसं आहे, इथे एक ह्याला एक हे आहे, हे जेव्हा तुमची गाडी चालवतो तेव्हा हे ऑटोमॅटिक बॅटरीला चार्ज करत राहतं. ठीक आहे, प्लस मायनस. प्लसला कधी पण लक्षात ठेवायचं रेड कलरची वायर असते, ग्रीन नाही, रेड कलरची. बाकी तिकडे कुठलीही असू द्या. धक्का म्हणजे हे गिअरमध्ये करावं लागते चालू तिला.
होती 100% होती, पण ते तुम्हाला उचल झाली पाहिजे. उचलता आली सेकंड गिअर पाहिजे. टाकायचा, स्पीड येऊ द्यायचा, क्लच सोडायचा आणि लगेच दाबायचा, स्टार्ट. नाही सांगतो, कधी कधी योगा होऊ शकतो नाही का. आणि गाडी बंद पडते सर आहे ना, बॅटरी डाऊन झालं. हा, गाडी एकदा बंद झालंय पडणार. आमच्या सोबत आता आपली बंद डाऊन होईल, बंद करा लाईट. बॅटरीचं लाईफ किती असतं जनरली? फोन हां, बॅटरीचं लाईफ किती असतं? बॅटरीचं लाईफ आहे 2.5 ते 3 वर्ष असते. म्हणजे 3 वर्ष जरी गेले तरी पैसे वसूल झाले आपले सोडा. पण असा प्रॉब्लेम झाला तर होते असं चेंज करावी लागते नाही का. प्लस मायनस CC वाईज बॅटरी असतं का? नाही, बॅटरी हे पण चालते, काय प्रॉब्लेम येत. हा स्टूल बॉक्स असतो. हा जो आहे कशासाठी आहे, तर आपल्या गाडीमध्ये ज्या लाईट आहेत, इलेक्ट्रिकल म्हणतोय मी, लाईट्स असतात, म्हणजे इंडिकेटर असेल, लाईट इंडिकेटर, लेफ्ट इंडिकेटर, आतमध्ये लाईट, इंटेरियर लाईट ज्या आहेत, किंवा म्युझिक असेल, तुमचं AC असेल, हे याच्यावर चालणारा विषय. आता हे जे प्लग आहेत ते हेवीसाठी आहेत, आणि हे जे फ्यूज आहेत, ह्या फ्यूज आहेत आपल्याला, म्हणजे हे समजा पुढचं हेडलाईट गेली, चालू मध्ये उडली, तर इमर्जन्सीला आता तुम्हाला काही दुकान नाही, काही नाही, तर तिथं तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, ते इमर्जन्सी आपल्याकडे फ्यूज त्याला दिलेले असतात बरं का. आता याचं इलेक्ट्रिकल आहे, म्हणजे मला त्याचं नाही प्रॉपर सांगता येईल की कुठला फ्यूज कुठं बसतो, पण तुम्ही करू शकता. इथं आता एक असं उदाहरण पकडू आपण, 10 नंबरचा केला आहे, इकडे आपण काढायचा असा बाहेर बघायचा. आणि बघा, आठवा एक लक्षात घ्या गोष्ट, अगोदर गावाला आहे ना एक येलो कलरचे बल्ब होते बघा, माहिती आहे का. हो माहिती आहे ना, गोल असे पिवळे. त्याच्यामध्ये तार असायची, तार दोन. तुम्ही त्याच्यावर काय, जर ती तार तुटली तर काय व्हायचं, बंद, म्हणजे बल्ब गेला. तर त्याच्यामध्ये फ्यूज मध्ये तार आहे बघा, दिसते का तुम्हाला? बघा सगळ्यांना नाही दिसत वाटतं. आता बघा, हा बारीक आहे ना खूप. आपण उन्हामध्ये अजून बाहेर दिसत ते, त्याच्यामध्ये तार आहे, तार कट झाली ना समजायचं फ्यूज उडाला. आता हे असं समजायचं की हा लाईटचा बी असू शकतो. हा, चेक करू शकता तुम्ही 2 मिनिटात, तेवढ्याच अडकून राहण्यापेक्षा दाखवू शकता तुम्ही, जाऊ शकता नाही का. आता ह्याची किंमत काय आहे, 20, 25, 30 रुपये असेल, पण तेवढ्यासाठी आपल्याला थांबावं लागतं ना. ठीक आहे, ते चालूमध्ये करायचं की बंद मध्ये करायचं, चालू स्विच चालू ठेवायचं. लाईटीचं हा, स्विच चालू ठेवा, त्याला काही करंट वगैरे बसत असतो. ठीक आहे, त्यानंतर येत असं ठेवून द्यायचं. मला पण नव्हतं माहिती, नवीनच. तेवढं पण दिलेलं असतं सेफ्टी, हे सगळ्या गाड्यांमध्ये असतं ना सर. इंजन म्हणजे सगळं झालं, सगळं आलं. सगळ्याच गाड्याला असतं. चालते, कळालं तुम्हाला या गोष्टी सगळ्या. इंजन ऑइल, ब्रेक ऑइल, कुलेंट, परत बॅटरी सांगितलं, CNG सांगितलं. एवढ्या बारीक बारीक गोष्टीमध्ये तुम्ही बसू नका. हे काय आपल्याला गॅरेज चालू करायचं नाही, गाड्या सर्व्हिसिंग करणे, म्हणजे एवढं जरी केलं तरी तुम्ही खूप आणि ते नायट्रोजन साठी आपली नायट्रोजन दिलाय आता. आणि आता तुम्हाला सांगतो, कारण ते बरोबर आहे, पण लॉंग ड्राईव्हला तुम्ही नायट्रोजनला गेला आणि अचानक प्रॉब्लेम झाला तर नायट्रोजन भेटत नाही. पण ते सगळीकडे अवेलेबल. आता सध्या ट्यूबलेस टायर सगळीकडे आहेत, ते आता काय पहिल्यासारखं राहील नाही. जॅक लावा, ते स्टेपनी बाहेर काढा, नाही का. पण आता अगोदर बघा कसं होतं, ट्यूबलेस ह्याचे ट्यूबचे होते, ट्यूबलेस नाही, तर पंक्चर झालं तर ते बीम मधनं का बाहेर काढायचं. आता जागेवर पंक्चर काढतात. सायकलला बघा किती वेळ लागतो आपल्याला, पण आता नाही, आता ट्यूबलेस आहेत, त्यामुळे होऊन जाते. 1 मिनिटात ते लावून करून देतात तुम्हाला. ठीक आहे, हे समज तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता हे बॉनेट बंद करा. आता आपण स्टेपनी जॅक कसा लावायचा हे बघूया. सर, आणि चाकाचं हवेतलं कमी जास्त झालं, आता घरी जी गाडी आहे त्यात इंडिकेशन येतं की हवा कमी झालेली आहे म्हणून भरा. तर सगळ्या गाड्यांना असतं का कसं? हवा कमी झालेलं काय म्हणजे टायर मधली हवा कमी झाली आहे, भरायची गरज आहे. आता जी घरी माझ्या गाडी आहे त्याच्यामध्ये ते इंडिकेशन येतं की प्रेशर चेक करा म्हणून टायरचा. येतंय का? हो, येतं. हा, चांगली गोष्ट आहे. मग सगळ्याच गाड्यांना सगळ्या गाड्याला नाही तसं. हा, हे मला विचार. टाय लागली जास्त, हा, किंवा जसं गाडी आपण 2 व्हीलरचा कुठल्या अंदाज घेतो. कुठल्या तर बाजूला उडत असेल, हा, नाही का. हो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज रुपाली.